आज थकला आहेस, उदास आहेस हे मला दिसत आहे. मनात खूप काही आहे रे, पण सांगायला कोणीही नाही. रात्री रडून झोपतोस. जगासाठी तू स्ट्रॉंग आहेस, पण माझ्यासमोर तू तसाच आहे. तुझं दुःख आता संपणार आहे, काळजी करू नको. पण या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुला सांगणार आहे त्या लक्ष देऊन ऐक. पण त्याआधी स्वामी तुझ्यासोबत आहेत, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत असे जर तुला वाटत असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. बाळा, आयुष्य अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. आपण अनेकदा चुका करतो आणि नंतर पश्चाताप करतो, पण काही गोष्टी वेळेत समजणे आवश्यक आहे. तरुण वयात आपण कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, पण आजारपण येतं तेव्हा कळतं की शरीराची काळजी घेणं किती महत्त्वाचे आहे. वेळ कोणासाठीही बाळा थांबत नाही. आपण अनेकदा उद्या करू म्हणत वेळ वाया घालवतो, पण वेळ निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही रे. करिअरच्या मागे धावताना आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देण्यास विसरतो. म्हातारपणात आपली माणसं सोबत हवी असतात तेव्हाच हे आपल्याला समजतं. बाळा, आपण आयुष्यभर लोक काय म्हणतील याचा विचार करतो, पण शेवटी हे समजतं की लोकांचं काम फक्त बोलणं आहे. बाळा, पैसे कमावणे महत्त्वाचे आहे, पण त्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वाचवणं आणि गुंतवणं अधिक महत्त्वाचं आहे. हे अनेकदा आर्थिक फटका बसल्यावरच कळतं. बाळा, आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो, त्या पूर्ण झाल्या नाही तर दुःखी होतो. अपेक्षा कमी ठेवल्या तर नातं जास्त टिकतं, हे लक्षात ठेव. काळानुसार बदलणं ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे. स्वतःला बदलायला घाबरणाऱ्या व्यक्ती आयुष्यात मागे पडतात रे. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. स्वतःवर प्रेम करणं हे स्वार्थीपणाची गोष्ट नसून गरजेची गोष्ट आहे रे बाळा. बाळा, शिक्षण शाळा कॉलेजपुरतं मर्यादित नसून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन गोष्टी शिकत राहणारा माणूस हा प्रगती करत असतो. आयुष्यभर आपण वस्तूंमध्ये आनंद शोधतो, पण खऱ्या अर्थानं आनंद हा मानसिक शांततेत आहे. आपण असं जगतो जणू काही आपल्याला अमरत्व मिळाले, पण आयुष्याचा अंत निश्चित आहे. त्यामुळे जे करायचं ते आजच करूया असं निश्चित करा. 3 गोष्टीपासून बाळा कधीच विसरू नये. कर्तव्य, कर्ज, उपकार. 3 गोष्टीपासून नेहमी दूर राहा. व्यसन, जुगार, चोरी. 3 गोष्टीचा नेहमी आदर करावा. आई, वडील, गुरु. 3 गोष्टी इतरांना देत चला. दान, ज्ञान आणि मान. 3 गोष्टी भावात शत्रुत्व निर्माण करतात. संपत्ती, पत्नी आणि जमीन. 3 गोष्टी कधीही चोरी होत नाहीत. ज्ञान, चारित्र्य आणि जिद्द. आणि 3 गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात. आई, वडील, तारुण्य. 3 गोष्टी अंगी असू द्या. नम्रता, सौजन्य, सुस्वभाव. आणि 3 गोष्टी सांगून येत नाहीत. मृत्यू, आजार आणि वेळ. श्री स्वामी समर्थ.